नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट खाणे जे पोटात कधीच जात नाही. लेखक अनामिक. मराठी भाषेत खाण्याचे काही विशेष वेगळे प्रकार आहेत. ते प्रत्यक्षात आपल्या पोटापर्यंत कधी पोचतच नाहीत. अशा प्रकारांची आज आपण माहिती घेणार आहोत. तर बऱ्याच वेळा लहानपणी आपण आई-वडील आणि शिक्षकांचा मार खातो. पण आपण शहाणे झालो की शब्दांचा खाल्लेला मार आपल्याला पुरतो. काही व्यक्ती मधून इतरांचा वेळ आणि डोकं खातच असतात. काही लोक इतरांवर खार खातात, तर काही अकारण भाव खात खात असतात. काही विशेष कर्तबगार लोक तर पैसा पण खाऊ शकतात आणि त्यांचं खाणं उघडकीस आलं तर लोक त्यांना काय माती खाल्लीस असंही म्हणतात. आणि शेण खाणं हा एक वेगळाच प्रकार आहे. त्याबाबत काय लिहावं? शिव्या तर आपण रोजच कोणाच्या ना कोणाच्या खातच असतो, पण त्यामुळे आपला जो अपमान होतो तो मात्र खाता येत नाही. तो आणि आलेला राग दोन्ही गिळावे लागतात. कधीकधी मात्र उलटं होतं. जी व्यक्ती अपमान करते तिलाच तिचे शब्द गिळावे लागतात. काही लोक तर राग आला की दात ओठ पण खातात. या खाण्याच्या प्रकारात काही अभक्ष्य भक्षणाचे प्रकार पण आहेत. उदाहरणार्थ जीव खाणे, भेजा खाणे इत्यादी. बरीच माणसं नको तिथे कच खातात. काही लोकांच्या मृत्यूचं कारण पण खाणंच असतं, पण त्याला हाय खाणं म्हणतात. काही लोक बोलता बोलता शब्द खातात, तर काही लोक हवा किंवा ऊन खायला बाहेर पडतात. विवाहित पुरुष नियमितपणे खातो, ती म्हणजे आपल्या बायकोची बोलणी. असं आहे खाणं जे पोटात कधीच जात नाही. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.